नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरी टेट, दुसऱ्या टेटवरचा दुसरा टप्पा आणि एक न्यूज चालू होती पवित्र पोर्टलच्या संदर्भाने, ती न्यूज नेमकी काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये 2 दिवसापूर्वी पवित्र पोर्टलवरती एक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामध्ये फक्तच ज्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड करणाऱ्या संस्था आणि शाळा आहेत त्यांच्या संदर्भात होती, ते म्हणजे त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे। कारण पहिल्यांदा सुद्धा यामध्ये पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठी मुदत देण्यात आली होती। पाहिजे तितक्या जागा अपलोड न झाल्याने किंवा संच मान्यतेचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना 15 दिवसांची मुदतवाढ देऊन ते 31 तारखेपर्यंत करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये अजून 15 दिवसांची वाढ करून 15 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता या ज्या मुदतवाढ दिल्या जातात त्यांचा फायदा तर नक्कीच आहे, कारण की जागा वाढण्यासाठी याची मदत होईल। परंतु एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यावी की ज्या टेट 3च्या जागा आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या असतात, त्यांची संच मान्यता वेगळी असते। त्यामुळे असं झालं विद्यार्थ्यांना की जेवढा टेट 2च्या दुसऱ्या टप्प्याला उशीर होतोय तेवढ्या टेट 3च्या जागा यामध्ये कमी कमी होत चाललेल्या आहेत। म्हणजे तेव्हा जागा येतील का? पण असं होत नाही। टेट 2च्या याच्यावरती ज्या टेट 2ची एक्झाम घेतली त्यावरती त्या संच मान्यतेवरती त्याच जागा येणार आहेत। त्यामुळे टेट 3वरती असणाऱ्या जागा त्याचा ह्या सेकंड फेजमध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये कसलाच संबंध नाही। म्हणजे त्यांच्या जागा ह्या विद्यार्थ्यांना जातील किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या जागा त्या विद्यार्थ्यांना जातील असं होणार नाही। फक्त यामध्ये वेळेची मर्यादा किंवा विलंब याचं मॅटर होऊ शकतं, परंतु यांच्या जागा त्यांना, त्यांच्या जागा यांना असं होणार नाही। त्यामुळे टेट 3च्या विद्यार्थ्यांनी म्हणजे असं मनातही आणू नका की ह्या सेकंड फेजला जेवढं लेट होतंय तेवढ्या त्यांच्या जागा कपात होतात, तर असं नाही। ह्या संच मान्यता पूर्णपणे वेगळी आहे। मी आधीच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कारण त्यांना एक टाईमलाईन दिलेली आहे, तोपर्यंतचीच संच मान्यता ग्राह्य धरून त्या जागा मोजायच्या आहेत। त्यांना त्या मोजण्यामध्ये किंवा आरक्षण बदललेलं आहे ह्या सब्जेक्टनुसार पुन्हा त्या जागा मोजणं ह्याचमध्ये प्रॉब्लेम येतो। जर संच मान्यतेसाठी मुदतवाढ दिलेली असती किंवा डेट पुढची दिली आणि तोपर्यंतच्या रिक्त होणाऱ्या जागा मोजायच्या असत्या तर मग तसं झालं असतं की टेट 3च्या विद्यार्थ्यांच्या जागा इकडं सेकंड फेजला येतात, पण असं नाहीच आहे। जेणेकरून ज्या संच मान्यतेवर आधारित 2022ची टेट एक्झाम झाली होती म्हणजे त्याच जागा या सेकंड फेजला येणार आहेत, त्या रिक्त आहेत, अपात्र आहेत, ह्या त्याच जागा आहेत, टेट 3च्या नाही। आणि टेट 3 आता फरक काय होतोय की फक्त यामुळे दोन्ही गोष्टी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच हँडल करत आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जेव्हा टेट 3चं नोटिफिकेशन काढेल तेव्हा टेट 3चे ॲप्लिकेशन सुरू होतील। आता ते ॲप्लिकेशन सुरू होण्यासाठी नोटिफिकेशन कधी काढतील तर जेव्हा त्यांचा कंपनीसोबतचा एखादा करार झालेला आहे, तो कंटिन्यू असेल किंवा नवीन कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करायचा असेल तेव्हा। म्हणजे हे पूर्णपणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या हातात आहे की नेमकी एक्झाम कधी घ्यायची। परंतु त्यांनी प्रेस नोटच्या माध्यमातून हे सांगितलं होतं की मे-जूनमध्ये एक्झाम घेण्यात येईल। आता ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन होती जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेच प्रसिद्ध केलेली होती। त्याचप्रमाणे जी न्यूज होती ती न्यूज अशी होती की 70,000 शिक्षकांची पदे घटली झेडपीसह अनुदानित शाळा। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा इतरही राज्यांचा विचार केला तरी पण तर महाराष्ट्रामध्ये अनुदानित शाळा म्हणजे त्या स्टेट बोर्डच्या असतात आणि एक तर जिल्हा परिषदेच्या। पवित्र पोर्टलला स्टेट बोर्डच्याच जागा येतात, ना की CBSE बोर्डच्या। त्यामुळे अनुदानित, विनाअनुदानित किंवा जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या, कटक मंडळांच्या म्हणजे ह्या सगळ्या जागा येतात ज्या स्टेट बोर्डशीच बिलॉंग करतात। मग आता स्टेट बोर्डच्या शाळांची संख्या कमी झाली, विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आणि अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी गेल्या त्या CBSEकडे झुकल्या गेल्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली आणि म्हणून शिक्षकांची संख्या घटली अशी काल न्यूज होती आणि ही न्यूज चॅनलवरती देखील दाखवण्यात आलेली आहे। आणि मग इथे उल्लेख केलेला आहे की 11,000 पदांची पवित्र पोर्टलला जाहिरात देण्यात आली होती,
परंतु मराठी माध्यमाच्या शाळांच्या किंवा स्टेट बोर्डच्या शाळा, मग त्या मराठी किंवा इंग्रजी माध्यम म्हणू आपण, तर खरं तर स्टेट बोर्डच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस ही कमी होताना दिसते. आणि गेल्या 15 वर्षाचा हा त्यांनी निष्कर्ष किंवा आराखडा काढला तर 22,000 खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, जवळपास 52,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ही कमी झाल्याची दिसून येत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे असं या न्यूजमध्ये काल सांगण्यात आलं. आणि त्यांनी काही आकडेवारी दिली, कारण ही जी न्यूज आहे ही सकाळ पेपरला देखील काल ही न्यूज होती न्यूज चॅनलवर आणि आज ती सकाळ पेपरमध्ये देखील छापून आलेली आहे. तर बाकीच्या शाळेंचा अहवाल दिलेला आहे. 52,000 शिक्षक, मग त्यांचे कर्मचारी वगैरे 62,000 शाळा देखील शाळेंचा समावेश याच्यामध्ये आहे आणि 18,000 शिक्षकांची पदे या ठिकाणी कमी झालेली आहेत. त्यानंतर पुन्हा ज्या शाळेंची पटसंख्या कमी आहे, आता पहिलं 10 ते 20 पुन्हा कमी पटसंख्येच्या शाळेंवरती शिक्षकांची पदकपात केली जातात, त्यावरती एक सांगण्यात आलेलं होतं. आणि याचं मुख्य कारण नेमकं काय, तर ही सगळी शिक्षकांची पदं किंवा इतर कर्मचाऱ्यांची पदे ही कमी होताना का दिसतात, तर मुख्य कारण सांगितलेलं आहे की हम दो हमारा एकमुळे घटलेला जन्मदर. म्हणजे असं कारण सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची थोडक्यात लोकसंख्या, जन्मदर, जन्माला येणाऱ्या बालकांचं प्रमाण आता कमी झालं, त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साहजिकच कमी झाली, हे एक कारण सांगितलं. दुसरी गोष्ट, उच्च शिक्षण नोकरीच्या शोधात असल्याने विवाहाचं वय वाढतं आणि त्यानंतर त्यामुळे मुलांच्या पटसंख्येवरती परिणाम झाला. आणि पर्यायाने, कारण शिक्षकांची पदे किंवा त्यांची पदेच मुळात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरती मोजली जातात आणि मग ती पटसंख्या घटली, कारण की प्रत्येक पालकांना आता एक मूल असतं आणि त्या पहिल्यांदा 2 किंवा 2पेक्षा जास्त होते, नंतर हम दो हमारे 2 हा असा नियम आला. परंतु आत्ताच्या सिच्युएशनला पालकांना एकच मुलं असतं, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली असं सांगण्यात आलं. त्यानंतर उच्च शिक्षण, नोकरीच्या संधी याच्यात विवाहाचं वय म्हणजे जास्त पुढे गेलं. त्यानंतर इंग्रजी माध्यमांच्या खाजगी स्वयं अर्थसहाय्यता शाळांची जी वाढलेली संख्या आहे ती, म्हणजेच ज्यांच्या प्रायव्हेट स्कूल आहेत किंवा प्रायव्हेट स्कूल ज्या CBSE बोर्ड इंग्लिश मीडियमच्या आहेत, कारण त्या प्रायव्हेट असल्यामुळे त्या जागा पोर्टलवर येत नाहीत. कारण प्रायव्हेट किंवा CBSEच्या स्कूल जर आता आपण बघितलं तर स्टेट बोर्ड आणि जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणी 2-4 शाळा असतील त्या ठिकाणी 5-6 शाळा तर खाजगी किंवा CBSE बोर्डच्या इंग्लिश मीडियमच्या असतात. मग त्या विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर स्टेट बोर्डच्या मानाने जवळपास दुप्पट व्हायला लागलेली आहे. म्हणजे इकडचे विद्यार्थी शेवटी इंग्लिश मीडियमच्या याच्यामध्ये गेले तर अर्थातच इकडची पटसंख्या घटणार आणि त्या घटलेल्या पटसंख्येमुळे शिक्षकांची किंवा इतर कर्मचाऱ्यांची पदे या ठिकाणी घटलेली आहेत, असं एक रिझन दिलेलं आहे. त्यानंतर शहर आणि ग्रामीणमधील पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आता इंग्लिश मीडियमच्या शाळा किंवा CBSEच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये पालकांचा मुलांना घालण्याचा दृष्टिकोन वाढलेला आहे आणि त्यामुळे इकडची मुलं थोडक्यात तिकडे जातात, कारण त्यांना ऑप्शन्स क्रिएट होतात आणि म्हणून पटसंख्येवरती याचा परिणाम दिसून येतो. तर खरं तर यावरती जिल्हा परिषद किंवा ज्या राज्य शासनाच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांची पटसंख्या नेमकी कशी वाढेल या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत, तर या ठिकाणी शिक्षकांची पदं ही वाढतील. पुन्हा या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं की 15 वर्षांपूर्वी 82,000 मंजूर पदं असायची आणि आता हा आकडा खूप कमी आलेला आहे आणि आता 10 ते 15 दिवसांमध्ये संच मान्यता ही पूर्ण होईल आणि तेव्हा नेमकं रिक्त आणि अतिरिक्त शिक्षकांची पदे समोर येतील. परंतु या ठिकाणी रिक्तचा उल्लेख न करता अतिरिक्त किती पदे होणार आहेत याचा आकडा समोर येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि एक याचा अंदाज येण्यासाठी या ठिकाणी लिहिलेला आहे बघा, खाजगी अनुदानित शाळांची सद्यस्थिती. यामध्ये एकूण शाळा दिलेल्या आहेत 22,000, एकूण मंजूर पदे दिलेली आहेत 2.82 लाख आणि कार्यरत पदांची संख्या दिलेली आहे 2.30 लाख आणि जवळपास 15 वर्षामध्ये कमी झालेली पदे आहे 52,000. आता ही न्यूज जी फिरत होती तर ती न्यूज आहे त्यांनी 15 वर्षापूर्वी किंवा त्याचं आणि आत्ताच्या याचं कंपॅरिझन करून.
पण आता ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तेव्हा इंग्लिश मिडियमच्या शाळा किंवा CBSE बोर्डच्या शाळा एवढ्या समोर आलेल्या नव्हत्या आणि तेव्हा CBSE शाळेमध्ये पालकांचा मुलांना घालण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि तेव्हा खरंच पालकांना 2पेक्षा जास्त मुलं होती, त्यामुळे तेव्हा साहजिकच आहे पटसंख्या तेव्हा जास्त असणारच आणि CBSEच्या शाळा नसल्यामुळे म्हणजे कंपल्सरी सर्वच मुलं जिल्हा परिषदेच्या किंवा महाराष्ट्र राज्य बोर्डच्या म्हणजे परीक्षा परिषदेच्या ज्या महाराष्ट्र सरकारच्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये म्हणजे संस्थेच्या शाळेंमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेंमध्ये मुलं जात होती, कारण त्यांना ऑप्शनच नव्हते तेव्हा. आणि म्हणून नंतर जसे जसे ऑप्शन येत गेले तसं विद्यार्थी मग पालकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये घातल्यामुळे हा फरक दिसून येतो. पण हे जे कंपॅरिझन किंवा आज आणि काल न्यूज चॅनलवरती जी न्यूज फिरत आहे ही आजच्या म्हणजे जी सेकंड फेज चालू होणार आहे किंवा त्या पवित्र पोर्टलवरती ज्या जागा अपलोड होणार आहेत ऑलरेडी ज्या झालेल्या आहेत 11,000+ जागा ऑलरेडी पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. त्यामुळे जे काही त्यांनी सांगितलं होतं की 10 ते 15,000च्या मध्ये जागा पवित्र पोर्टलला टेट 2022च्या आधारावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत. तर ऑलरेडी आता मुदतवाढ तर दिलेली आहे आणि जागा तर येतील, पण ऑलरेडी तेवढ्या जागा अपलोड झालेल्या आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं इतकं काहीच नाही आहे, कारण जेवढ्या जागा सांगितल्या होत्या तेवढ्या पवित्र पोर्टलला ऑलरेडी अपलोड झालेल्या आहे. आता जेवढ्या जास्त जागा येतील तेवढा फायदा हा दुसऱ्या फेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण बरोबर आहे की जेवढं जागा जास्त येतील तेवढा थोडाफार कट ऑफ कमी व्हायला मदत होते, म्हणजे तेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी जास्त जॉईनिंग होतात. त्याचप्रमाणे आता तिसरी टेट जेव्हा होईल तेव्हाची संच मान्यता ही पूर्ण वेगळी असेल. पण आता ह्या न्यूजचा आणि तिसऱ्या टेटचा त्याचा देखील इतका काहीही परिणाम होणार नाही, कारण हे वर्षानुवर्षे ही गोष्ट चालत आलेली आहे. म्हणजे आजच काही इंग्लिश मिडियमच्या शाळा या ठिकाणी ओपन केलेल्या नाहीत. इंग्लिश मिडियमच्या CBSE बोर्डच्या शाळा ह्या दरवर्षी असतात. काही वर्षांनी त्यांच्या ब्रँचेस वाढत जातात, तशाच ह्या देखील ब्रँचेस वाढत जातात स्टेट बोर्डच्या. पण एक गोष्ट आहे की पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शाळेंचा दर्जा हा वाढवणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे, संस्था, अनुदानित, विनाअनुदानित ह्या सगळ्या शाळेंचा जर दर्जा वाढवला गेला किंवा वाढला, जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक म्हणून लागलेले आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीतून तर पुढे आलेले असतात, तर त्यांनीसुद्धा ही गोष्ट टिकवून ठेवली तर निश्चितच येणारी पुढची पटसंख्या असेल ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळू शकते. परंतु अजूनसुद्धा पोर्टलला खूप कमी जागा आहेत असंही काही नाही. म्हणजे जर इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या मानाने बघितलं किंवा बाकीच्या एक्झामचा जर विचार केला, कॉम्पिटिशनचा विचार केला, तर बघा आता फार तर 1-1.5 लाख विद्यार्थी आहेत. त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असूच शकत नाहीत सेकंड फेजमध्ये. 1.5 लाख पण नाही आहेत, 1,25,000मधले पण काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. म्हणजे ह्या 1.25 लाखामधलेच विद्यार्थी यामध्ये असणार आहेत ज्या सेकंड फेजला आहेत ते. त्यामुळे असंही नाही की खूप कॉम्पिटिशन आहे, मोजकंच कॉम्पिटिशन आहे आणि जागाही इतक्या तर माहिती आहेत की 11,000 तर जागा आहेत. आता पुढे त्यामध्ये जागा वाढतील पण विद्यार्थ्यांची संख्या नाही वाढणार, कारण जेवढे विद्यार्थी टेट एक्झाम दिलेले आहेत तेवढेच पोर्टलवरती असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढू नाही शकत. या सेकंड फेजमध्ये जागा वाढू शकतात. त्यामुळे सुवर्ण संधी आहे, इतकं टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही, निश्चिंत राहा. आणि राहिला प्रश्न आता टेट 3चा, तर जसं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितलं होतं मे आणि जून महिन्यामध्ये, म्हणजे ह्या 2 महिन्यांपैकी त्यांचं एक्झाम घेण्याचं नियोजन आहे. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अजून जरी टेट 3चं नोटिफिकेशन काढलं नसेल तरीसुद्धा त्यांचा काहीही नियम सांगता येत नाही. ते मे महिन्यात, आत्ता एप्रिल महिना चालू आहे, ते कधीही नोटिफिकेशन काढू शकता. नाही काढलं तरी ते मे महिन्यात पण नोटिफिकेशन काढू शकतात आणि लगेच एक्झाम घेऊ शकतात, कारण असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑलरेडी करून झालेलं आहे. त्यामुळे नोटिफिकेशन नेमकं कधी येईल यापेक्षा त्यांनी हे सांगितलेलं आहे की मे जूनमध्ये तुमची एक्झाम घेण्यात येणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. नोटिफिकेशन आज ना उद्या येईनच, पण तुमच्या मनामध्ये हे ठेवा की मे जून महिन्यामध्ये एक्झाम असेल.
अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.